राजकारण्यांनी पाळलेला कुत्रा काल भुंकत होता, ए जरांग्या तू मुंबईमध्ये पाऊल ठेवून दाखव, ए जरांग्या तुला मी मुंबईत येऊ देत नाही, या पद्धतीत तो हसत होता. पण आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. आर्टिकल 19(1)(ब) च्या अंतर्गत आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही संविधानिक मार्गाने एकत्र जमू शकतो, संविधानिक मार्गाने शांततेच्या पद्धतीत आम्ही सरकार विरोधात निदर्शनेही करू शकतो. तुझ्यासारखे कितीही वकील आले ना, मराठ्यांनाच काय कोणत्याही आंदोलकाला थांबवू शकत नाहीत, कारण हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलाय आणि या देशामध्ये संविधान सुप्रीम आहे. आणि आमचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणतात की कोर्टाने परवानगी नाकारली. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करतो, तुम्ही संविधानाचे अभ्यासक आहात, तुम्हाला कायदा समजतो, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेड्यात काढणं बंद करा. ज्या संविधान आधारावर कोर्ट चालतो तो कोर्ट कोणत्याही आंदोलनाची परवानगी नाकारू शकत नाही. जर ते आंदोलन संविधानाच्या मार्गाने असेल तर विनंती आहे, हा चुकीचा नॅरेटिव्ह पसरवू नका. करोडोंच्या संख्येने मराठी मुंबईत आलेत आणि अजूनही मराठी मुंबईत येतीलच, कारण तो आमचा संविधानिक अधिकार आहे. तुम्ही कोणतेही निर्बंध आमच्यावर लावू शकत नाही. तुम्ही फक्त आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या. आमचा संघर्ष योद्धा मुंबईत आंदोलनाला बसलाय, उपोषणाला बसलाय. आजपासून त्याचं उपोषण चालू झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, ते आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करू नका. या आंदोलनाला आता विचारात घ्या. लाखो मराठ्यांच्या वेदना विचारात घ्या, लाखो मराठ्यांच्या संवेदना विचारात घ्या आणि तुमचं काळीज थोडं हलकं करा. तुमच्याचा इगो कमी करा आणि मराठ्यांना न्याय द्या, एवढीच विनंती आहे. आणि त्या सरकारने फेकलेल्या कुत्र्याला सांगू इच्छितो, तू कितीही बोंबल, आम्ही संविधानाच्या मार्गाने मुंबईत आलोय, संविधानाच्या मार्गानेच आंदोलन करू आणि संवैधानिकच आंदोलन करू. कसल्याही अनुचित प्रकार घडणार नाही. त्यामुळे तुझ्यासारखे कितीही लोक आले तरी आम्हाला थांबवू शकत नाहीत. आता आमचं एकच मिशन आहे, ते म्हणजे ओबीसी मधून मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा.